वाढदिवस तर सगळे साजरे करतात, परंतु आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्यांना कसा आनंद देता येईल हे समाजसेवक मंगेश पुरी यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी दाखवून दिले आहे. मंगेश पुरी यांचा वाढदिवस 18 डिसेंबर रोजी झाला. यावेळी त्यांनी वाढदिवसाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय केली. त्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाला देखील भेट दिली. आश्रमातील वृद्धांसाठी त्यांनी किराणा साहित्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी निर्मला देवी चिंतामण दिघे या आश्रमशाळेला सुद्धा भेट दिली. यावेळी त्यांनी त्या शाळेतील मुलांना शालेय वस्तूंचं वाटप व खाऊचंही वाटप केलं. या शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांचं औक्षण केलं व तिथेच त्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा केला. यावेळी वृद्धांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता. या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांची व मित्रमंडळींचीही उपस्थिती होती. आज मंगेश पुरी यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधत आपण बघतोय वृद्धाश्रम असू द्यात, अनाथाश्रम असू द्यात, अशा अनेक आश्रमांना भेटी देत त्यांना एक सहकार्य करण्याचा प्रयत्न या वाढदिवसाचं औचित्य साधत करण्यात आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलं लहान मुलांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यासोबत आजचा हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शाळेचे शिक्षक असतील, एका शाळेमध्ये सुद्धा हा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या अनेक साहित्यांचं वाटप करण्यात आलं, खाऊचं वाटप करण्यात आलं. सर असतील आपल्यासोबत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं हा वाढदिवस? आज आमच्या निर्मला देवी चिंतामण दिघे आश्रमशाळेमध्ये माननीय मंगेश पुरी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मित्रगण म्हणा, त्यांचे नातेवाईक वगैरे आणि आमच्या या भटक्या विमुक्त जातीच्या आश्रमशाळेमध्ये हा जो आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी जे आलेलं आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना अत्यानंद झालेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या आनंदाच्या बरोबरच त्यांना त्यांच्यासाठी जे लागणारा दररोजचं जे साहित्य आहे ते साहित्य पण देण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना खाऊ पण दिलेले आहे. आणि माननीय मंगेश पुरी साहेबांनी यापूर्वी पण आमच्या आश्रमाला भेट दिलेली आहेत आणि त्यावेळेस देखील त्यांनी अनेक प्रकारचे वेळोवेळी त्यांनी मदत केलेली आहे. आणि ही आमची आश्रमशाळा सन 1999 पासून या ठिकाणी चालू आहे. आणि सध्या आमच्याकडे 120 मुलं निवासी म्हणून ऑल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले सगळे जे गरीब, गरजू आणि भटकत फिरणारे मुलं आहेत ते या ठिकाणी काम करतात. आणि त्याचबरोबर आमच्या या आश्रमामध्ये 5 शिक्षक आहेत, ते सकाळी 11 ते 5 पर्यंत असतात. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र या ठिकाणी 2 शिपाई, 2 स्वयंपाकी आणि मी इथलं इन्चार्ज म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि आम्ही या ठिकाणी अहोरात्र 24 तास या मुलांच्या समवेत या ठिकाणी राहतो आणि अशा प्रकारचे आमच्या आश्रमाचा कार्यक्रम चालले. अर्थात आपण बघतोय ज्या विद्यार्थ्यांपर्यंत सहसा कोणी पोहोचत नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत मंगेशजी पुरी यांनी त्यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी अगदी आनंदात साजरा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर.